माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माऊली बसा. माऊली काय नाव तुमचं? बापूराव दिगंबर शेराळ. बर. माऊली तुम्ही वारी हा कुठून सुरुवात केली वारीला? आम्ही दोंड ह्याच्यापासून सुरू केलं. देव होत देहूपासून. हा देवपासून. आणि आता कुठपर्यंत तुम्ही वारी करणार आहे? आम्ही पंढरपुरापर्यंत. पंढरपुरापर्यंत. हा बरं मला एक सांगा, हा ही वारी तुम्ही चालत करताय का गाडीत बसून करताय? गाडीत बसतो. गाडीत बसून. हा बरं वारीत कुठं चाललाय का तुम्ही? थोडंफार हा थोडंफार चालला का? नाही चाललं. नाही चालला. नाही. का हो नाही चालला? मला चालणं होईना गुढी. चालणं होत नाही. हा गुडघ्यानं चालणं. बरं ठीक आहे. मी गुडघे दुखताय त्यामुळे तुम्ही हा वारीत चालत नाही. नाही चाललं. आता ही तुमची वारी कितवी आहे? 5वी वाऱ्या. 5वी वारी. हा म्हणजे 5 वाऱ्या तुम्ही केलेल्या आहेत. या केलेल्या आहेत. या 5 वाऱ्यांमध्ये तुम्ही कधी चालला का? पहिलं चाललेलं होतं काका. चालला हा पहिलं लय चाललो होतो. म्हणजे पूर्ण वारी तुम्ही चालत गेलेला आहे. चालत गेलो पहिलं. बरं मला सांगा की ज्या वेळेस तुम्ही चालत होता, हा तुमचं चालणं हा आणि इतर जी लोक आहेत त्यांचं चालणं, हा याच्यात काही तुम्हाला फरक जाणवत होता का? काय नाही झालं. त्यांच्या बरोबर तुम्ही चालत होता? हा त्यांच्या बरोबर चालत होतो. तुम्हाला चालायला वगैरे काही त्रास व्हायचा का? असा? काहीच नव्हता. नव्हता होत. नव्हता आता. आता सध्या हा तुमची उंची किती हो? मी काय बघितलं नाही बघितलेली. तुमचं लग्न वगैरे झालंय का? काय नाही. लग्न नाही. घरी कोण कोण आहे तुमच्या? भाऊ भाऊ जायचं. बरं घरामध्ये सर्वांची उंची आहे तुमच्यासारखीच आहे का वेगळी? मोठे मोठे आहेत तुमच्याहून मोठे. मोठे मोठे. हा तुमच्याहून मोठे. म्हणजे तुमचं आता तुमची जी उंची आहे लहानपणापासून अशीच आहे. हा लहानपासून असलं तर. आता तुमचं वय किती आहे? वय 50च्या पुढे आहे बघा. 50च्या पुढे. हा बर. आता उंचीमुळं हा तुम्हाला या वारीमध्ये हा समाजामध्ये हा अशा काही समस्या आल्या का हो? नाही चालत. नाही आल्या? नाही चालत. म्हणजे कसं असतं, कमी उंची असल्यावर बऱ्यापैकी लोक असं टोमणे मारतात बघा. हा असं काय प्रसंग आला का तुमच्याकडे? नाही 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 आला. नाही. मग तुम्हाला आता ज्यांचं वारीमध्ये तुम्ही आता तुमच्या दिंडीमध्ये, हा या दिंडीमध्ये आता किती लोक आहेत? 200-250. 200-250 लोक आहेत. हा 200-250. आता या दिंडीमध्ये तुम्ही काय काम करता हो यांच्या बरोबर? काय बी करतो का? तरी पण काय काय नाव सांगा, काय काय काम करता? हे करतो तंबू ठोकतो. तंबू ठोकायचं काम करता? तंबू ठोका. आणि तंबू ठोकायचं काम तुम्हाला जमतं? हो जमतंय. होय. म्हणजे जागोजागी जे तंबू ठोकले जातात हा त्याचं काम तुम्ही करता? हा करतो. तुम्हाला दुसरी कोणती कोणती कामं करायला येतात? काय तर बोला बोला बोला. दुसरी कोणती कोणती कामं करायला काय बी येतात? करतो. त्याच्या हाताखाली पाणी देतो. हे करतो. पाणी वगैरे छोटी छोटी कामं तुम्ही करता. बरं तुमचं मूळ गाव कोणतं? मुंगशी. वैराग पासले मुंगशी. वैराग पसली मुंगशी. मुंगशी. मग इकडे ह्या दिंडीत कसं का तुम्ही आला? आम्ही पहिल्यापासून येत होतो ह्या दिंडी. पहिल्यापासून? पहिल्यापासून येत होतो. बर. या दिंडीमध्ये तुमच्याकडून काय पैसे घेतले जातात का? नाही ते नाही ते. तुम्हाला फ्री मध्येच? हा ते आहे. कारण बाकी सगळ्यांकडून पैसे घेतले जातात. हा मग तुमच्याकडून का नाही पैसे घेतले जात? आम्ही नाही ते. आपल्या इच्छा नाही. म्हणजे तुमच्या प्रेमा खातीर तुमच्याकडून पैसे घेतले जात नाही ते. मग तुम्हाला आपल्या हातानं दिंडी चालेल. हक्काने तुम्ही चालत येत हा चालेल. आणि तुम्हाला प्रेमाने सर्वजण सांभाळून घेतात. सांभाळून घेते. बरोबर ना? हा बरोबर. याच्यात या दिंडीमध्ये आता इथे बरेच लोक बसलेले आहेत. हा सगळ्यात जास्त सहकार्य तुम्हाला कोणाचं आहे? हा जास्त. सहकार्य कोण करतं जास्त? सगळी लोक सगळी लोक हा, करतात. करतात. तरी पण जास्त कोण करतं? जास्त हा? आहे ते लोक सगळे जास्त हा. जास्त सहकार्य करतात. हा जास्त. बर. या दिंडीमध्ये सगळ्यात जास्त तुम्हाला सांभाळून कोण घेतं? ड्रायव्हर घेते. ड्रायव्हर घेते. हा आहेत का ड्रायव्हर आता गाडी? ड्रायव्हर बाहेर गेले. बर. काय तुम्हाला सहकार्य करतात ते? काय बस. ते तुम्हाला वर इथून तुम्ही इथून वर जाता होय? हा जातात. ह्या जागेतून हा जातात. एकटा जाता का ड्रायव्हर मदत करता? नाही ड्रायव्हर उचललं ते. ड्रायव्हर उचलून आतमध्ये ठेवतात. बरं आता ड्रायव्हर इथं आहेत का तुमचे? नाही बाहेर गेले. कुठे बाहेर गेलेत? चहा प्यायला गेलेत का? हा, चहा. बरं ठीक आहे. ते आल्यावर मला सांगा. हा? बर. आले का? कोण ड्रायव्हर आहेत? माऊली बघा, या ठिकाणी प्रत्यक्ष ड्रायव्हर काका आहेत.
आणि ते त्यांना गाडीत कसं बसवतात या ठिकाणी बघा. प्रत्यक्ष आपण कसं ते गाडीत बसवत. माऊली बसा बरं गाडीत, त्यांना गाडीत बसव बरं. इकडे बघा, इकडे बघा. या ठिकाणी गाडीत कसं बसवलं जाते. आणि म्हणून त्यांनी त्यांचं पहिल्यांदा नाव घेतलं की सगळ्यात जास्त सहकार्य असणारे कोण, तर ड्रायव्हर. माऊली खरंच आपण यांना खूप सहकार्य करताय. तुम्ही आता दिंडी चालताय, हा या दिंडीमध्ये हा तुम्हाला काय काय येतं हो तुम्हाला दिंडीमधलं, म्हणजे या वारीमध्ये चालताना हा. अभंग, फुगडी वगैरे काय काय येतं, उघडी खेळतोय अजून काय काय करतात? आणि अभंग म्हणतोय. एखादं म्हणून दाखवता का एक दोन ओळीचा थोडासा एक ओळ? आता म्हणू शकत नाही तुम्ही कॅमेरा समोर, इतर वेळी म्हणता. हा बरं ठीक आहे. टाळ वगैरे वाजवता येतो का? वाज येतो. वाजून दाखवणार का? चालत नाही काही. नाही, टाळ घेऊ ना आपण, बर दाखवणार. हा बरं फुगडी वगैरे. हा खेळतोय. आणि ही ते एक माऊली म्हणतायत नाचता चांगलं तुम्ही, खरं आहे का? नाचता चांगलं, छान. हो, होय. म्हणजे अनेक कला तुमच्याकडे आहेत तर. आहे ते. आहेत. हा. या दिंडीमध्ये तुम्ही लोकांचं मनोरंजन करता का असं? करतोय. म्हणजे लोकांना हसवता का? हाच येतो. हसवतो. हा, येतो. सगळ्यात जास्त कोण हसतं तुम्हाला हो? सगळे लोक पब्लिक लोक असते. सगळी पब्लिक हसतात. हसतात. हा बरं मला सांगा, असा एखादा विनोदी किस्सा तुम्हाला आठवतोय का की लोक खूप हसली? नाही आठवत? बर. सकाळी उठल्यापासून सकाळी किती वाजता उठता तुम्ही? सकाळी किती वाजता उठता तुम्ही? 5ला. 5 वाजता उठता. हा तर 5 वाजता उठल्यानंतर हा. तुमचं दिवसभराचं कामकाज कसं चालतं? काय काय असतं दिवसभर? आंघोळ करतो, देवपूजा करतो, मंदिरात पूजा करतो, गावातल्या मंदिरात ते पूजा करतो. नाही, मला वारीतलं सांगा, वारीतलं सांगा. वारीतलं काय नाही, आंघोळ करतो आणि इकडे तिकडे फिरतो. फिरता. हा. सकाळचा नाश्ता किती वाजता असतो तुमचा? सकाळच्या नाश्ता 7 वाजता. 7 वाजता. हा. आणि जेवण किती वाजता असतं? दुपारा 2 ला जेवण. 2 ला जेवण. संध्याकाळी सकाळी संध्याकाळी 9 ला जेवण. 9 वाजता जेवण असतं. हा सगळं पोटभर जेवण असतं का? हा पोट भरून जेवण असतं. रोज जेवण वेगळं असतं का तेच जेवण असतं रोज? परत बदला. बदल असतो. हा बदला. आता घरचं जेवण तुमच्या हा आणि वारीतलं जेवण हा. यातलं कोणतं जेवण तुम्हाला जास्त आवडतो? मला सगळंच आवडतं. तरी पण जास्त कोणतं आवडतं? घरचं आपल्या भाजी भाकरी असते. घरी भाजी. तुम्हाला आवडतं कोणतं जास्त? चपाती आवडते. चपाती आवडते. हा. मग कुठली वारीतली आवडते का घरची चपाती का आवडते? घरची बी नाही इथले आवडते. दोन्ही पण आवडते. दोन्हीला. बर. आता सांगा, वारी झाल्यावर वर्षभर तुम्ही काय काम करता? देवळातले पुजारी. देवळातली पुजारीचं काम हा. करता. कुठल्या गावामध्ये? मुंगशी. मग तुमच्या मूळ गावामध्येच काम करतात. हा मोळगाव गाव. आता इथून तुम्ही पंढरपूरला चाललाय. पंढरपूरला. पंढरपूरला कोणाचं दर्शन घेणार? पांडुरंग. पांडुरंगाचं दर्शन घेणार. हा. पांडुरंगाचं दर्शन घेतल्यावर पांडुरंगापाशी काय मागणं मागणार तुम्ही? काय नाही. फक्त नमस्कार करणार. दुसरं काय मागणं मागणार नाही असं? काय नाही. तुमच्यासाठी पण नाही आणि बाकीच्यासाठी पण नाही. म्हणजे मोकळ्या मनाने तुम्ही फक्त दंडवत घालणार आणि निघून येणार. हा. माऊली छानच उत्तर देत आहे आपण. मित्रांनो, कोणत्याही गोष्टीत आपली उंची नाही तर आपलं कर्तृत्व महत्वाचं असतं. या ठिकाणी बघा, जास्तीत जास्त उंची असेल 1.5-2 फुटापर्यंतच. आणि 2 फूट उंचीचा व्यक्ती या ठिकाणी त्याच्याकडे सर्व प्रकारच्या कला आहेत. आता बघा, इथं सुंदर प्रकारे नाचणं चालू आहे. त्यानंतर फुगडी खेळणार आहे. त्यानंतर छान प्रकारे ते टाळ वाजवतात. तर या कला त्यांच्याकडं आहेत. माऊली आता फुगडी खेळा की, मला फुगडी बघून देईल तुमची. या ठिकाणी बघा फुगडी त्यांची. बघा खूपच छान आणि छान फुगडी चाललेली आहे. परत एकदा हळूवर का लागल असं काय करू नका. हा बघा आनंद कसा काय. छान छान. बस. या ठिकाणी माऊलींची इच्छा आहे की मला सुंदर नाचता येतं. माऊली आपण थोडस मला नाचून दाखवा बरं. हा
खूपच छान. वा 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 वा. अरे वा, एकच नंबर. मित्रांनो बघा, उंची लहान पण कीर्ती महान. या ठिकाणी बघा कसं काय छान असा डान्स. आता वारीमध्ये माऊली आहेत आणि कंटाळा कोणालाच येऊ शकत नाही. आळस नाही, कंटाळा नाही, फक्त फक्त आणि फक्त करमणूक. खूप छान मित्रांनो बघा, खूपच छान अशा प्रकारे. माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माऊली यांना ओळखता का आपण? होय, काय नाव आहे त्यांचं? बापू म्हणतोय आम्ही त्याला. बापू. बापू म्हणता. बरं मला सांगा, यांच्या बरोबर असल्यावर तुम्हाला कंटाळा येतो का आनंद होतो? आनंद होतोय, आनंद होतोय. बरं असा काय किस्सा आहे का हो? तुम्हाला हसवलं वगैरे असा काय किस्सा आहे का? हसवतंय ते, काय करतात? रोजच हसवतंय. रोजच हसवतात. पण थोडस जोरात बोला तुम्ही. असा एखादा विनोद वगैरे घडलाय का असा, तुम्हाला आठवतोय का? विनोद नाही करत, पण हसवतंय. हसवतंय हं. म्हणजे काय, कुठल्या कृतीतून हसवतात असं काय? काय फुगड्या घालताना, इथं काहीतरी काम करताना, माझे पप्पा आहे, इथं माझी मम्मी आहे, असं सांगतो. म्हणजे वेगवेगळी ऍक्टिव्हिटी करतात हा, आणि खळखळून हसवतात. हसवतंय. तुम्हाला हसवतात का सगळ्या वारीलाच हसवतात? थोडे आम्ही स्वयंपाकाचे आहेत ना त्यांना. सगळ्यांना. बरं स्वयंपाक तुम्हाला काय मदत करतात का हो मध्ये आधी? करताय की चपाती भाजतंय. चपाती बसतात. माऊली धन्यवाद. या ठिकाणी हे छोटे वारकरी आहेत आणि यांना सर्वजण प्रेमाने बाप्पू असं म्हणतात. माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माऊली माऊली मला सांगा, या बाप्पूंबद्दल पाहिलं की थोडस विशेष वाटतंय, उंची कमी आहे त्यांची. असा काय एखादा किस्सा घडलाय का हो? तुम्ही खळखळून हसलाय. खूप वेळा किस्सा घडलेला आहे, कारण हे बाप्पू आहेत, मला बी माहिती नव्हतं. मी यांना आणायला गेलो बार्शीला. बार्शीला आणल्यापासून आम्ही देऊ पासून पायवारी करतोय ना, पायवारी करत असल्यापासून आम्ही चहा प्यायला गेलो किंवा कुठं नाश्त्याला गेलो किंवा ह्यांना गाडी जरी चालवायचं म्हणलं तरी आम्ही लहान लेकरासारखं उचलून वरती मांडतो. आणि किस्सा एकदम मजेशीर असतो यांचा. ते स्वतः म्हणतात चला आम्ही चहा पाचतो, म्हणजे बाप्पू स्वतः म्हणतात की चला पोरांनो मी तुम्हाला चहा पाचतो. एकदम मजेदार किस्सा असते त्यांचे. आणि मला बी इतका आनंद झाला बाप्पूंना भेटून. बाप्पूंबरोबर मी सुद्धा बरोबर सेल्फी काढल्यात आणि मित्रांना बी भरपूर वेळा सांगितलं की बाप्पू आणि माझे व्हिडिओ भरपूर बघतात ना, ते त्यांना मी सांगितले की बाप्पूंचे व्हिडिओ अगदी एकदम भारी असतात. आणि बाप्पू मारुतीचे बघते त्यांच्या गावाकडे मुंगशीकडं म्हणजे पहिल्यापासून ते त्यांचं आता वय बाप्पू किती आहे तुमचं वय? 50 वय आहे आणि लहानपणापासून ते म्हणजे मारुतीचीच भक्ती करतात. बरं चहाचा किस्सा तुम्ही सांगितला, आता चहा पाजाय ते नेतात, बिल कोण देतो चहाचं? बिल बाप्पू बी देतात. कधी कधी आमच्यासारखे द्यायला लागले तर थांबा 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 मी देतो असं म्हणतात, पण आम्ही प्रेमाने मग बाप्पूला द्यायला लावतो बिल. कधी कधी आम्ही पण बिल देतो, पण बाप्पूचा आग्रह असतो ना की मी चहा पाचतो, त्यामुळे बाप्पूला द्यायला लावतो मग कधी कधी. म्हणजे तुमच्या दिंडीमध्ये त्या बाप्पूंचा तुम्हाला काय त्रास वगैरे आहे? अजिबात काही त्रास नाही, उलट सर्व फ्रेश वातावरण, आनंदी वातावरण होतं. उलट लोकांचे फोन येतात की बाप्पू कोण आहे, आम्हाला व्हिडिओ फोटो पाठवा त्यांचे असे. म्हणजे बाप्पू हा एक कलाकार सुद्धा आहे तुमच्यामध्ये. कला, हा बरोबर बरोबर ना. ते अनेक कला त्यांच्याकडे मी आता पाहिलेले आहे. बरं या बाप्पूंना तुम्ही कोणत्या प्रकारे सहकार्य करता? अजून जे काही लागेल ते सहकार्य. बाप्पू म्हणले ना चला इकडं चला तिकडं, मला हे करा ते करा, भरपूर प्रकारे सहकार्य करतो. बाप्पूंना आम्ही काही कमी पडून देत नाही. बाप्पू जे म्हणून ते करतो आम्ही. बाप्पूसाठी काही पण करतो. बाप्पूसाठी काही पण. हो, म्हणजे आपल्या सर्वांनाच त्या बाप्पूंचं सहकार्य आहे. आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तुमचंही खूप मोठ्या प्रमाणात त्यांना सहकार्य आहे. या ठिकाणी आपण सर्वजण बाप्पूंसारख्या एका व्यक्तीला खूपच छान असं सहकार्य करताय, त्यांना सांभाळून घेताय. भविष्यातही जोपर्यंत बाप्पूंची इच्छा वारीला यायची आहे, ज्याप्रमाणे बाप्पूंनी सांगितलं की आपण त्यांच्याकडून काहीही घेत नाही. मला आमच्या चॅनल मार्फत आपल्याला ही विनंती आहे, जोपर्यंत तुम्हाला शक्य आहे तोपर्यंत बाप्पूंना सांभाळून तुमच्याबरोबर न्या, सांभाळून आणा आणि असंच बाप्पूंना सहकार्य करत जा. मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या भटकंती चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मित्रांनो,